माहिती आहे की सध्या तरी आजचा दिवस क्राउडेबल असेल. आजच्या दिवसामध्ये अशा दिग्गज संघांना आपल्याला फेस कराव्या लागेल, ज्या दिग्गज संघांसमोर आपण या असोसिएशनमध्ये भरपूर वेळा खेळलोय. आणि एवढी टीमच्या कॅप्टनचा बेस्ट ओपिनियन होता की आम्ही गतवर्षी टीम आमनेपाडासोबत भरपूर वेळा खेळलोय. काहीसे रिझल्ट त्यांच्या बाजूने आणि काहीसे रिझल्ट आमच्या बाजूनेही लागलेत. त्याच्यामुळे आता या नवीन हंगामाची सुरुवात, या नवीन हंगामाला आता या दोन्ही टीम तेवढ्या सज्ज राहतील की कोणत्या टीमवरती रेशो हा पराजयाचा वाढेल, कोणता संघ विजय होऊन जरूर त्या टीमला मात देईल. त्यासाठी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पार्ट टाइम कॅल्क्युलेट आपण प्रत्येक मॅचमध्ये करत आहोत. पहिला बॉल जेव्हा पडेल तेव्हापासून आपण टाइम कॅल्क्युलेट करणार आहोत. त्या टाइम कॅल्क्युलेशननेच तुम्हाला चालायचं आहे. अर्थातच 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही कव्हर करायचीच आहेत. ही सूचना आम्ही मॅनेजमेंट कमिटीची तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर या ठिकाणी जी नवीन स्पर्धा तुमच्या समोर येणार आहे टीम संजय स्पोर्ट्स आवाजच्या माध्यमातून, तिचे लाईव्ह लॉट्स आपण थोड्याच वेळात तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवणार आहोत. सलामीची जोडी गेली मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि महेश करावे लागेल आमनेपाडा टीमला बॅटिंग, कारण टॉस त्यांनी गमावला गेला. कॅप्टनला खरं तर आपण पाहिलं गेलं तर थोडंसं निराश होताना बघितलं, कारण त्यांना टॉस जिंकायचा होता, फिल्डिंग घ्यायची होती, असाच कदाचित त्यांचा रिॲक्शन होता. परंतु आता हरकत नाही आहे. आलेली परिस्थिती, त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आता त्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि महेश ही आघाडीची जोडी पाठवतात. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गुणेश आहेत, माफ करा, आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकासाठी तयार झालाय मनोज. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला करूया सुरुवात. टाइम कॅल्क्युलेट इथनं 15 मिनिटाचा राहिलाय, म्हणजे 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. पहिलाच बॉल टाकण्यासाठी मनोज तयार. मनोजचा पहिलाच बॉल, अवे प्ले फ्रॉम द बॉडी, थोडासा दूर ठेवायचा होता. 5 मिनिटांमध्ये खरं तर तुम्हाला लाईव्ह लॉट म्हणजेच हे षटक संपल्यानंतर तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला मॅचही चालू राहील, दुसऱ्या बाजूला आपण लॉटचाही कार्यक्रम या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. पहिलाच बॉल आउटसाइड ऑप्शन आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. गुणेशसाठी हा बॉल सरप्राईज करणारा. पहा उचळी, पहा समोरून जेव्हा टप्पा उचलतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने अनेक साऱ्या खेळाडूंना आपण पंचांकडे वळताना बघतो. परंतु 3 दिवसामध्ये अंपायरिंग खूप चांगली झाली. डीके सर, त्यांच्या समवेत असणारे 2 सवंगडी खरं तर खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये मेहनत घेत आहेत आणि त्यांचंही कौतुक करेन, कारण कोणताही डिसिजन आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून चुकीचा आलाच नाही. कारण ऑफिशियल्स आहेत, भरपूर वर्षाचा क्रिकेटचाही अनुभव आणि त्या अनुमानाने चांगली अंपायरिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचे 2 बॉल डॉट. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही आहे. थोडासा थांबला, स्वतःला सेट केलं फटका खेळण्यासाठी. ऑफस्टमरचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्स किंवा लॉंग ऑफला पाठवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही आहे. आणि इथनं लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट फेकत असताना गोलंदाज मनोज. पॉवर प्ले सुरू आहे, त्या अनुमानाने फटके यायला हवेत, परंतु पॉवर प्लेमध्ये जखडून ठेवलंय अक्षरशः गुणेश या फलंदाजाला मनोजनं. आता बॅट अँड बॉलचा कनेक्शन आहे, गॅपमध्ये चाललाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला मेहनत आहे फिल्डरची खूपच वेगाने. बॉल आणि खेळाडूमध्ये रेस तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु या बॉलवरती रेस जिंकतो बॉल आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुणेशच्या बॅटमधला हा पहिला चौकार. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हर ड्राईव्ह. 2 फिल्डरची गॅप पाहिली, एक्स्ट्रा कव्हर शॉटमध्ये होता, जरूर डीपमध्ये. लॉंग ऑफ नाही आहे, मिड ऑफ तैनात आहे. मिड ऑन आपण पाहत आहेत, त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन डीपमध्ये, आणि आपण पाहतात एक फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला. पुढे आले पदतालिकेचा वापर. माहिती आहे की हलकीशी कडा लागल्यानंतर विकेट किपर आपल्याला बाद करण्याचा प्रयत्न करतील. त्याने कोणत्याही पद्धतीचा संकोच ठेवला नाही, लगेचच बॅट ड्रॅग केली गेली, ती म्हणजेच लाईनच्या आतमध्ये, आणि स्वतःला त्यांनी वाचवलं सुद्धा गेलं. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये बनल्या 4. पहिलं षटक मनोजचं. गुणेशच्या बॅटमध्ये एक चौकार आणि त्याने 4 चेंडू डॉट सुद्धा खेळले गेले. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल सन्मान जरूर देण्यास भाग पडलं. बॅकफुटला जात असताना अगदी स्वतःचा बचाव केला गेला. अशा प्रकारे या ओव्हरमधले 5 डॉट बॉल गुणेश केला गेला, परंतु एक चौकार आला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना संघ आमनेपाडा धाबा 4. आणि आपण करूयात आता ड्रॉ. जी स्पर्धा आपल्या समोर येणार आहे ती म्हणजेच येणाऱ्या दिवसामध्ये शुक्रवारी पहिला दिवस
आणि पहिल्या दिवसामध्ये कोणत्या टीम्स खेळतील याचा ड्रॉ आपण नक्कीच सध्या तरी लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत. शुक्रवारी पहिली मॅच असणार आहे ती म्हणजेच संघ NK स्पोर्ट्स खांडवल आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल आई गावदेवी जानवल. ही अशी पहिली मॅच असेल शुक्रवारच्या दिवशी. पहिली मॅच मित्रांनो तुम्हाला अनुभवायला मिळेल. चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेमधले लाईव्ह लॉट सध्या तरी आपण ओपन करत आहोत. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच संजय स्पोर्ट्स सावात आणि त्यांच्या विरोधात नक्षत्र 11 चौधरपाडा म्हणजे नक्षत्र B ही नक्कीच तुम्हाला टीम दुसऱ्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. तिसरी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आमच्या या मान्यवरांच्या शुभ असेल लाईव्ह लॉट हा कार्यक्रम आपण सध्या तरी इथनं करत आहोत संजय स्पोर्ट्स सावातच्या माध्यमातून ही स्पर्धा. आणि तिसरी मॅच असेल जय हनुमान खांडवल B आणि त्यांच्या विरोधात ही तिसरी मॅच शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात श्री गणेश जांभूलपाडा. चांगली मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेलाही आनंद द्या. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे प्रिन्स 11 पिसे आणि त्यांच्या विरोधात पवनपुत्र पिसे. प्रिन्स 11 पिसे आणि पवनपुत्र पिसे म्हणजे एकाच गावातले दोन संघ तुम्हाला लढतीमध्ये पाहायला मिळेल. अजून एक मॅच तुमच्या समोर येईल शुक्रवारच्या दिवशी शिवशक्ती लोणाड आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे योगेश 11 आमने A. हा संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. शुक्रवारच्या दिवसाचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आता शनिवारी पहिली मॅच कोणती असेल ते आता आपण पाहूयात. लाईव्ह लॉटचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. एका बाजूला मॅच ही सुरू. मकरन स्पोर्ट्स मुठवळ शनिवारी ही पहिली मॅच असेल. त्यांच्या विरोधात कोण असेल आपण जरूर पाहणार आहोत. त्यांच्या विरोधात असणार आहे बालगोपाल सोनालेपाडा. ही पहिली मॅच शनिवारी. दुसरी मॅच असणार आहे RD 11 किरवली राकेश दिगाडकर यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात कृष्णा 11 अमनेपाडा. ही मॅच पाहायला मिळेल दुसरी. तिसरी मॅच रोशन स्पोर्ट्स मुठवळ आणि त्यांच्या विरोधात असणार आहे संघ जय सावरीदेव किरवली. एक चांगली स्पर्धा आणि त्या चांगल्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट हा आपण सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहोत. योगेश 11 आमने B आणि त्यांच्या विरोधात आई काल भैरव वालचिन. त्यानंतर आपण शेवटची मॅच पाहणार आहोत ती म्हणजे शनिवारी वीरेन स्पोर्ट्स भावाले आणि त्यांच्या विरोधात असणारा संघ आई गावदेवी नांदखर. चांगली मॅच नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल. 2 दिवसाची स्पर्धा आणि या 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही या सगळ्या असोसिएशनच्या टीम्स खरं तर आपण एकमेकाच्या लढतीमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आई एकविरा सावत आणि त्याच्या विरोधात त्यांचे अपोनंट असतील ते म्हणजेच जय हनुमान इताडे. त्यानंतर मिहिर 11 बापगाव आणि त्याच्या विरोधात जय जोटिंग देवरुंग. एकाच खरं तर मैदानामध्ये सराव करणारे हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांच्या विरोधात असणार आहे नक्षत्र 11 चौधरपाडा A. चांगली मॅच ही तुम्हाला पाहायला मिळेल. रुद्रा स्पोर्ट्स सांगे
आणि त्यांच्या विरोधात जय हिंद देवरू, विजय केने, राजेश पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल सुपर संडेला. म्हणजेच या सध्या तरी स्पर्धेचा लाईव्ह लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. सो अजून 2 टीम्स, जय बजरंग भावाले लोणाड, माफ करा, जय बजरंग लोणाड आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी वालचिन. नक्कीच ह्या सगळ्या टीम आमने लोणाड क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. जरूर 3 दिवस याही स्पर्धेचा आगाज आम्ही या ठिकाणी करत आहोत. सध्या तरी 9 धावेवरती 2 विकेट गेलेले आहेत. 2.1 षटकाचा खेळ संपलाय. आतापर्यंत फक्त धावा 9 तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजेच या फर्स्ट इनिंगमध्ये आमनेपाडा संघ जास्ती धावा जोडू शकला नाही. ओव्हर द विकेटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, त्याचा पॅटर्न स्ट्रोक त्यांनी बाहेर काढला, परंतु त्यामध्ये अनसक्सेसफुल ठरला महेश. आतापर्यंत त्यांनी फक्त 3च धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात आणि टीमची एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. शॉर्ट टर्म क्रिकेट असतो ना, तेव्हा एखादा षटक तुम्हाला धावा बनवण्यासाठी हा घ्यावाच लागतो, परंतु त्या अनुमानाने धावा बनत नाहीयेत. हे षटक क्रमांक प्रतीकचं चालू आहे 3रं आणि 3ऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च झाल्या 2 बॉलमध्ये. ओव्हर द विकेट, समोर महेश, पडला बॉल, थोडासा टर्न झाला. डीपमध्ये बॉल पाठवायचा आहे, परंतु डीपमध्ये बॉल तेव्हा जाईल जेव्हा बॅट अँड बॉलचं चांगलं संपर्क राहील. आतापर्यंतची परिस्थिती जर आपण बघितली ना, तर परिस्थिती थोडीशी न्यूट्रल आहे. कारण ज्या मायनर सुरुवातीने आपण धावा बघत होत्या त्या सुरुवातीने बनल्या नाही. आता मेजर प्रॉब्लेम या ठिकाणी अनुभवतात, तर म्हणजेच बॅटिंग करताना संघ आमनेपाडा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रत्येक कॅप्टनला असं वाटत असं की ॲटलिस्ट 30च्या पुढे जावं, परंतु या स्पर्धेमध्ये 24, 32, 22 ह्या धावसंख्या तुम्ही बघितल्यात, ज्या डिफेंड सुद्धा झालेल्या आहेत. लोवर फुल टॉस बॉल, नोचा इशारा, इथनं संधी प्राप्त झाली आहे. गॅपमध्ये बॉल होता, फिल्डरने कव्हर केला बॉल, लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली आहे आणि नो बॉल +2 म्हणजेच या बॉलवरती धावा मिळतील 3. या 3 दिवसामध्ये ना कदाचित हा 5वा खेळाडू असावा ज्याने ओव्हरस्टेपिंग केली आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण स्टंपला खरं तर पाय लागला, माफ करा, स्टंपवरती पायाचा स्पर्श झाला, त्या अनुमानाने पंचांनी नो घोषित केलं आणि ओव्हरस्टेपिंग आतापर्यंत भरपूर झालेलं आहे. त्या अनुमानाने प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट असो, हा बॉल असेल फ्री हिट, जिथे आहे प्रतीक आणि स्ट्रायकिंग इनवरती आहे महेश. टीमची धावसंख्या 13, या बॉलवरती मिळाला 3 धावा आणि येणारा बॉल असेल तो फ्री हिट. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट, ताकदीचा वापर, फ्री हिटचा बॉल, परंतु अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. व्हाईट बॉल आलाय म्हणजेच येणारा बॉल फ्री हिटच असेल, फ्री हिट असेल कंटिन्यू. व्हाईट बॉल 2 आले, म्हणजेच एकंदरीत आपण जर पाहिलं तर 3 चुकीचे बॉल. लिगल डिलिव्हरी आता पाहिजे. प्रतीकला ही माहिती की सध्या तरी आपण लिगल नाही आहोत. नो बॉल म्हणजे फ्री हिट अजूनही कंटिन्यू आहे. टीमची धावसंख्या 15, 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण एकंदरीत एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना बघत आहोत, तो म्हणजेच गोलंदाज प्रतीक. एक लिगल डिलिव्हरी आहे आणि ती यायला हवी. यावेळेला अजून एक चांगला नक्कीच बॉल आहे की काय आपल्यासाठी असं वाटलं टीम आमनेपाड्याला, परंतु हा बॉल आता लिगल आहे. जेव्हा अनलिगल बॉल येतात ना, तेव्हा खरं तर आपल्याला थोडासा प्रेशर स्वतःला जाणवत असतो, कारण तो मनोवैज्ञानिक दबाव असतो. पडल्यानंतर आपण बॉलकडे बघत राहतो जेव्हा आपल्याकडनं चुकी घडते, परंतु या बॉलवरती प्रतीक बघत राहिला. अवे फ्रॉम द बॉडी हाही बॉल होता, परंतु ऑफस्टंपच्या आतमधून तो चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक चांगल्या डिलिव्हरीने आता सध्या तरी प्रेशर बाजूला गेल्या प्रतीकचा. ओव्हर द विकेट, एक उलवट टप्प्याचा बॉल, अपील केली नाहीये. माहिती आहे प्रतीकला की मिडल स्टिकवरती तर खेळण्यासाठी बॅट्समन आलाच नाही, त्याच्यामुळे ऑफस्टंपवरती
ही लाईन होती, लेंथ अँड लाईन बघितली, प्रतीकने अपील केली नाही, त्या अनुमानाने लेग बायचा इशारा अंपायरचा. हे षटक तब्बल आतापर्यंत ना 8 बॉलचं राहिलं आहे, कारण ज्याच्यामध्ये 3 चुकीचे बॉल आले. आतापर्यंत बॉल समाप्त झालेले आहेत या षटकामधले 5 आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला आता टाकावा लागेल प्रतीकला. प्रतीक असं म्हणू शकत नाही की आपण प्रतीकने 3 चुकीचे बॉल टाकल्यात, परंतु त्यामध्ये ना धावाही त्यांनी खूप कमी केल्यात. व द विकेटने हा कदाचित कसा बॉल असेल ते आपण अंपायर्सकडनं बघूयात. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने दिलाय आणि इथनं एका बाजूला आपण या ओव्हरमधले 4 चुकीचे बॉल या ठिकाणी बघत आहोत आणि अशा प्रकारे विकेट ही गेली आहे, म्हणजेच व्हाईट बॉल. परंतु विकेट नवीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज येईल, म्हणजेच या बॉलवरती विकेट मिळते आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि दुसरी एक चांगली स्पर्धा याच विभागामध्ये 6 डिसेंबर ते खरं तर 8 डिसेंबरपर्यंत असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली मॅच शुक्रवार दिनांक NK स्पोर्ट्स कांडवल त्यांच्या विरोधात आई गावदेवी जानवल, संजय स्पोर्ट्स सावत ज्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा भरवली जाईल त्यांच्या विरोधात असेल नक्षत्र 11 चौधरपाडा बी. तिसरी मॅच असेल जय हनुमान खांडवल बी वर्सेस श्री गणेश जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स इलेवन पिसे आणि त्यांच्या विरोधात पवनपुत्र पिसे. त्यानंतर शेवटची मॅच असेल शुक्रवारी म्हणजे 6 डिसेंबरला शिवशक्ती लोणार आणि त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने ए. अजून 2 दिवसाचा थरार क्रिकेटचा कोणते संघ एकमेकाच्या विरोधात असतील ते आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचू. शेवटचा बॉल आहे, बाद झाले खरं तर तेजस ज्याने 2 धावसंख्येचं योगदान दिलं. आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटमन नेट नंबर 5 वरती झालाय दाखल. शेवटचा बॉल प्रतीक अनिकेतसाठी. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने गॅपमध्ये खेळतात, परंतु प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर गेले, चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी, थांबले बॅट्समन. माहिती आहे की ही धाव पूर्ण होऊ शकत नाही. महेशने इशारा दिला होता थांबायचा अनिकेतला, परंतु अनिकेत पुढे आला, नाईलाज झाला महेशचा आणि अखेरकार त्यालाच त्याच्या खेळीचा बळी द्यावा लागला. इथनं बाद होत आहे महेश आणि लागणारा हा झटका. चौथा ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 18. आपण 7 डिसेंबरला खरं तर कोणते संघ खेळणार आहोत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि बालगोपाल सोनालेपाडा यांच्यामध्ये पहिली लढत असणार आहे. विनंती करेन की शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी तुम्हाला 8:45 वाजता 8:45 तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी मिळेल ही सूचना मी पोहोचवतो. त्यानंतर दुसरी मॅच असेल RD11 किरवली त्यांच्या विरोधात कृष्णा 11 अमनेपाडा अशी दुसरी मॅच. तिसरी मॅच असेल रोशन स्पोर्ट्स मुठवल त्यांच्या विरोधात जय सावरीदेव किरवली. चौथी मॅच असेल योगेश 11 आमने बी त्यांच्या विरोधात आई कालभैरव वालसीन आणि शेवटची मॅच असेल वीरेन स्पोर्ट्स भावाले त्यांच्या विरोधात आई गावदेवी नानकर. असा शनिवार अर्थातच 7 डिसेंबरचा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर शेवटचा दिवस म्हणजेच रविवारी सुपर संडेच्या दिवसामध्ये तुम्ही पाहाल आई गावदेवी सावत वर्सेस जय हनुमान इताडे अशी पहिली मॅच. मेरिलियम बाबगाव त्यांच्या विरोधात जय ज्योटिंग देवरुंग. चौथी मॅच असेल जानू स्पोर्ट्स इताडे त्यांच्या विरोधात नक्षत्रिलियन चौधरपाडा. माफ करा, तिसरी मॅच. चौथी मॅच असेल रुद्रा स्पोर्ट्स सांगे त्यांच्या विरोधात जय हिंद देवरुंग आणि जय बजरंग लोणार त्यांच्या विरोधात असेल आई गावदेवी वालसीन. असे या स्पर्धेचे खरं तर 30 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सो त्याही स्पर्धेला आनंद द्या. आम्ही उपस्थित राहू, तुम्ही उपस्थित राहा आणि अशाच अनेक साऱ्या स्पर्धा या विभागामध्ये ज्या भरवल्या जाऊ ना त्या स्पर्धेला खरं तर तुम्ही भेट देत राहा. शेवटच्या षटकाला झाली सुरुवात. रोशनचा पहिलाच बॉल डॉट आला. पुढे आले खेळण्यासाठी, टॅप केलंय. अंडरम बॉक्स मध्ये तुम्ही असे फटके नेहमी पाहिलात, त्या अनुमानाने हा फटका जास्त दूर जाणारा नव्हता. शॉटमधून फिल्डर गेले, बॉलची अडवणूक केली आहे, मिळतीये सिंगल. सिंगलने आता धावफलक पोहोचले 18 वरती, माफ करा 19 वरती. 19 धावा ज्या अनुमानाने आपण षटक पाहतोय ना, तर आतापर्यंत बॉल समाप्त झालेत 19 आणि धावा 19 आहेत. म्हणजेच बॉल टू रन इक्वेशन हे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा वाढवाव्या लागतील. एखादा मोठा फटका आला ना तर एक फायटिंग स्कोर निर्माण होईल. मागे खेळण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा की इट्स व्हाईट बॉल. लगेच इशारा केला पंचांनी. हा इशारा आमच्यासाठी होता की एक धाव गुणतालिकेवरती जॉईन करावी.
जॉईन करत असताना आपण पाहिली सिंगल. टीमची धावसंख्या 20. सध्या तरी यासीन आहेत आमच्यासोबत. इन ॲक्शनमध्ये ते पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने बॅटचा स्पर्श जरूर झाला. मिस्टामिंग स्ट्रोक. रिस्की फटका खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला गवासला गेला. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. लागणारा हा झटका 5वा. तरी यासीन आमच्यासोबत स्कोरिंग करतात, परंतु त्यांचे बंधुराज आता डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून सुंदर संगीत रविवारच्या दिवशी त्यांच्या बात्यातून खरं आलं. तेजस, खरं तर सध्याच्या या मॉडर्न दुनियामध्ये ना मी यंग पिढीला एकच सांगेन की काहीशा गोष्टी आहेत त्यांच्यापासून लांब राहा. दारू, पारू, जुगार, पबजी, जंगली रमी या ज्या 5 गोष्टी आहेत ना यांच्यापासून जेवढं दूर राहाल तेवढंच चांगलं. कारण माणसाला कधी क्षणात कसे बनवू शकतात हे सांगू शकत नाही. त्या अनुमानाने बी केअरफुल. रोशन जरूर आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये नवीन बॅट्समन एंटर झालाय. संदीप ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खरं तर मिसकम्युनिकेशन या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये भरपूर तुम्हाला पाहायला मिळालं आहे. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटची गळती ही चालूच आहे. म्हणजेच या मॅचमध्ये यवई संघ डॉमिनेट करणारी बॉलिंग करतोय आणि त्याच दरम्यान फिल्डिंगही करतोय. आमनेपाडा संघाला 6वा झटका लागलाय. अनिकेती परतला मैदानाच्या बाहेर. त्याच्याकडनं माफ करा, अनिकेत आहे म्हणजेच मितेश परतला. त्याच्याकडनं अशा अपेक्षा होत्या. सुरुवातीला गुणेशच्या बॅटमधून आपण एकच चौकार पाहिला. म्हणजेच आपण जर विचार केला ना या इनिंगमध्ये तर गुणेश सोडून कोणत्याच फलंदाजाच्या बॅटमधून आपण चौकार अथवा षटकार पाहिला नाही. लवकर बाद झाला मितेश. संदीप बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आला यश, ज्याच्या नावामध्ये यश आहे, परंतु या मॅचमध्ये सध्या तरी यशस्वी हा आहे तो म्हणजेच संघ यवई. टीमची धावसंख्या 21. 21 म्हणून स्कोर कार्ड. रोशनचं हे षटक ना प्रतीकच्या षटकाहून थोडंसं उपयुक्त राहिलं, कारण रोशनच्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट्स आल्यात. एक कॅच आउट आणि एक नुकतीच विकेट आली. यावेळेला उचलला गेलाय फोर्सफुल हा फटका, परंतु जास्त लांब जाणार नाही. जितेश बॉल खाली पकडली गेली कॅच. संपला खेळ. फलंदाज यशचा. अजून एक फलंदाज डगआउट मध्ये. तो क्रिकेट खेळी आपली जान आहे, कारण क्रिकेट रसिकांना क्रिकेट खेळी आणि त्या क्रिकेट खेळीमध्ये गावासाठी खेळण्यासाठी आपण अनेक साऱ्या क्रिकेटरांना वेड होताना बघत असतो. खरं तर भाग्य असतं तुमचे की पूर्ण गावांपैकी 12 खेळाडूंमध्ये तुमची निवड होते. म्हणजेच तुमच्याकडे तो क्रिकेटचा खेळ आहे, म्हणून आपण बघत असतो की क्रिकेटचा खेळ हा आपण गावासाठी खेळतो. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. कदाचित हलकंसं कनेक्शन असावं बॅट अँड बॉलचं. इथनं मिळतीये सिंगल आणि सिंगलने अशा प्रकारे षटक संपलं 4थं. म्हणजेच पहिलं सत्र या ठिकाणी फिनिश होत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 22 धावा बनवल्या गेल्या आणि 23 धावसंख्येचं एक लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करावं लागेल, ते म्हणजे संघ यवईला. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट केलं होतं. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करूयात. NK स्पोर्ट्स कांडवल आणि त्यांच्या विरोधात साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात. जनमान स्पोर्ट्स चौदरपाडा त्यांच्या विरोधात NK स्पोर्ट्स खांडवल या 2 टीममध्ये आपण टॉस करू. टेल असा कॉल होता आणि कॉल लागला आता टीम चौदरपाडा टीमच्या कॅप्टनच्या बाजूने. साहेबांना विनंती करतोय बसा, आपण थोडंसं ओपिनियन घेऊयात, कारण आमने लोणाड परिसरातले सर्व जे कॅप्टन असतात ना ते बेस्ट अँड बेस्ट ओपिनियन देत असतात. सो आता या दोन्ही कॅप्टनची आपण चर्चा करूयात. काय वाटतं, टॉस जिंकलाय, कॉलिंग तुझी नव्हती परंतु टॉस आता तू जिंकलाय, काय वाटतं आणि काय डिसिजन देशील? बॅटिंग. काय वाटतं, टॉस जिंकलाय, कशी भूमिका असेल? काही नाही, आता बघू किती रन होतात ते आमचे. नाही, चौदरपाडा संघ म्हटला गेला ना तर चौदरपाडा
जर आपण या फॉर्मॅटमध्ये जर गेलो ना तर या विभागामध्ये असा संघ जो नेहमी जिद्दी आणि चिकाटीने खेळत असतो. बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. प्रत्येक कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतो. तुझा बॅटिंगचा डिसिजन घेण्यामागचं काय कारण? काय नाही कारण आज काहीतरी वेगळं करून बघूया. नाही, तुमचा संघ म्हटला गेला तर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतच असतो. बॅटिंगवरती जाल, काय टार्गेट माइंडमध्ये सेट आहे की किती धावा बनवाल? समोर NK स्पोर्ट्स खांडवल आहे. सकाळी तर रन होत नाही, आम्ही करण्याचा प्रयत्न करू 50-60 रन. तुमच्याकडे स्पेशली आमचे DJ मास्टर एक बेस्ट बॉलर आहेत. माहिती आहे डिफेंड धावा करण्याची क्षमताही ठेवतात. जरूर कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये येऊन सुद्धा 2 धावसंख्येत डिफेंड करण्याचा कारनामा त्यांनी करत आणलेला, परंतु शेवटच्या क्षणाला ती मॅच गमावली गेली. मग त्या सर्व खेळाडूंची तुला साथ तर जरूर असेल, परंतु काय वाटतं की बापगाव आयोजित गावदेवी चषक, हे बापगाव चषक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. हे सर्व सहकारी एकत्रित येऊन या स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलं. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? इथे तर स्पर्धा सगळ्या चांगल्याच होतात, पण ही पण स्पर्धा चांगलीच आहे आणि मैदान पण आता मस्त आलंय. थँक्यू. खूप चांगलं ओपिनियन नक्कीच तुम्ही ऐकलं. NK स्पोर्ट्स खांडवलचे कॅप्टन आपल्या समोर येतात. टॉस जिंकला तर तुझा डिसिजन फिल्डिंग असता की बॅटिंग? फील्डिंग. म्हणजे मनाच्या विपरीत झालं नाही, मनासारखं झालंय. काय वाटतं की समोर टीम चौधरपाडा आहे, किती धावसंख्या खरं तर त्यांना बनवून द्याल, किती धावसंख्येपर्यंत त्यांना रोकाल? 30 ते 35. ॲज अ कॅप्टन म्हणून तुला काय वाटतं की कोणत्या खेळाडूकडनं चांगला खेळ बाबा टीममधून? विनोद पाटील, जयेश, जितेश आणि सौरभ आणि मेन तर विशाल. टीमने तुझी ॲज अ कॅप्टन म्हणून निवड केली आहे. ओव्हरऑल टीमबद्दल काय म्हणशील? टीम तर आमची म्हणजे 2-3 प्लेयरच सिनियर आहेत आणि बाकी सगळे यंगस्टर्स आहेत आणि प्रॉपर टीम करायचा प्रयत्न चालू आहे आता. थँक्यू. खूप चांगला ओपिनियन तुम्ही NK स्पोर्ट्स खांडवल आणि टीम जय हनुमान चौधरपाडा टीमचा कॅप्टनचा ऐकला. नेक्स्ट मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल NK स्पोर्ट्स खांडवल त्यांच्या विरोधात टीम जय हनुमान चौधरपाडा. ऑनगोईंग मॅचकडे नक्कीच आपण वळणार आहोत, जिथे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात 23चं लक्ष्य यवईला पूर्ण करायचं आहे. या 23चं लक्ष्य पूर्ण करण्याच्या मागे कशा प्रकारे स्ट्रगल करेल या ऐकूया. आवाज सरिवलीचा विशाल पाटील आमचे जवळचे आणि परम मित्र यांच्या शुभवाणीतून हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेशजी. आणि बलवंत दलवे देखील आलेले आहेत. कालचा दिवस त्यांचा संघ आपण पाहिला बदलापूर इथे चांगली कामगिरी झाली आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये देखील पहिल्याच दिवसामध्ये सुपर 3 मध्ये ते दाखल झालेत आणि सध्या सगळीला मैदानाच्या हातामध्ये जो सामना रंगला, आमनेपाडा संघ आपल्याला फाईट करताना दिसतोय आई गावदेवी येवई टीम सोबत. आणि जर पाहिलं गेलं मैदानाच्या हातामध्ये मनोज आणि त्यांच्या समोर आकाशची जोडी लक्ष जे आहे या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 23 धावांचं. मनोज पाटीलाच बॉल फर्स्ट ऑफ ऑल मोठा फटका खेळायचा की डिफेन्स करायचं या 2 गोष्टी माइंडमध्ये होत्या. शेवटच्या मोमेंटला बीट झाला, डॉट बॉल दरम्यान इथं येतो आणि जेव्हाही मी येवई संघाला पाहतो मला खऱ्या अर्थाने स्वर्गीय महेश बारशी नगरसेवक चषक आठवतो. पोगावचं ते मैदान, त्या घडांगणावरती खऱ्या अर्थाने या टीमने गोडसे बीला पराभूत केलं होतं आणि त्यांच्या प्राईम टाईममध्ये पराभूत केलं होतं. जेव्हा गुडसीला हरवणं हे सर्वात मोठं अवघड कार्य प्रत्येक टीमसाठी होत होतं, तेव्हा या टीमने ते करून दाखवलं होतं. आणि तासामध्ये एक इम्पॉर्टंट घटक स्वतः मनोज घाटाल देखील राहिला होता, कारण हा तो खेळाडू ज्याची खऱ्या अर्थाने फलंदाजी देखील तितकीच चांगली आहे आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये आपल्याला त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. मनोजचं पहिले षटक ज्याच्यामध्ये 4 धावा, त्यानंतर आपण संजय यांना पाहिलं जे अनुभवी खेळाडू आहेत त्या टीमचे, ज्यांनी फक्त 3 धावा खर्च केला, 2 विकेट काढले. आणि त्यानंतर रोशन नो डाऊट त्याची देखील अप्रतिम गोलंदाजी, त्यानं देखील 4 धावा खर्च केला आणि 2 विकेट त्यानं देखील काढले. फुल लेंथ टाकला, बॅटची आतली कडा लागली आहे. दरम्यान जर आपण पाहिलं निर्धाव चेंडू येतो, यानंतर चौधरपाडा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल आणि आमचे DJ मास्टर सध्या सगळीला वेळोवेळ स्माईल करतात, कारण त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर ते सोनालाचं ग्राउंडच आम्हाला आठवतं आणि बाजूला वसीम सिंधू देखील बसले, त्यांना देखील ते आठवतं.
कारण त्यांचा संघ होता. हरकत नाहीये, दोघांना देखील माहिती आहे खेळ आहे, या गोष्टी होऊ शकतात. अपिश खेळलेत, इनफिल्डला क्लिअर केलं, गॅप मध्ये आहे, आउटफिल्ड फास्ट, बॉल निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या पलीकडे. चौकार. चौकार येतोय, धाव फळक 5 वरती. लक्ष इतकं मोठं नाहीये, फक्त 23च धावा बनवायच्या आहेत. फुल लेन टाकलाय, मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा अगदी जर आपण पाकलं तर जो खालचा भाग जो टो असतो त्याला हा बॉल लागला होता. म्हणेल फक्त एक सिंगल. क्रिकेट त्याच्याची खऱ्या अर्थाने फार डेव्हलप झालं. आज आपण पाहिलं गेलं तर एक वेळ अशी होती फक्त ग्रामीण क्रिकेट आपण पाहायचो, त्यानंतर ओपन क्रिकेट देखील पाहायला मिळाला. आज 40+ ओपन क्रिकेट देखील खेळला जातो. तो देखील 2 जिल्ह्यांचे खेळाडू एकत्रित येऊन खेळतात, ते देखील मी पाहिलेलं आहे. पॅनवरती फुल टॉस, स्वीप, गॅप मध्ये हा देखील बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. अरे तो धाव फळक 10 वरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. फक्त आता आवश्यकता आहे 13 धावांची. चला फिल्डिंग सेट करा, सामन्याला सुरुवात करा. बघा ज्या चर्चा मी करतो तो लास्ट सीझन मध्ये खऱ्या अर्थाने 40+ संघ देखील एकत्रित येऊन खेळू शकतात, ती गोष्ट पाहायला मिळाली. 40+ BPL देखील पाहिलं, तो देखील 2 असोसिएशनचा मी पाहिलं. नवीन मास्टर 40+ आणि जे आपले सिनियर 40+ आहे त्यांच्या माध्यमातून ते मी पाहिलं. त्यानंतर आणखीन सांगायचं झालं तर 40+ ओपन फॉर्मॅट रबर बॉलमध्ये लास्ट सीझन भरपूर मॉन्सून सीझनमध्ये स्पर्धा मी पाहिल्या. त्याचप्रमाणे टेनिस बॉलमध्ये देखील पाहिलं, कारण भरपूर लेजंड प्लेयर आज रायगड परिसर असो, आपलं ठाणे परिसर असो, त्यानंतर अलिबागवरनं देखील स्पेशली या स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या विभागामध्ये येतात, त्या गोष्टी देखील पाहायला मिळाल्या. त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये आज आपल्याला पाहायला गेलं तर डॉक्टर्स असो, ॲडव्होकेट्स असो, प्रत्येकजण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. आज टेनिस बॉल क्रिकेटचा क्रेज डे बाय डे उंच शिगेवरती चालला. त्यामध्ये आपण लास्ट सीझन इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग देखील पाहिली आणि ती प्रीमियर लीग खऱ्या अर्थ आल्यानंतर ज्या गोष्टी मला सांगायच्या या ओव्हरनंतर आपण सांगूया. या षटकामध्ये पाहिलं गेलं, पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, आता फक्त 13 धावांची आवश्यकता. सेकंड ओव्हर, गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. अनिकेतचा पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. मनोज देखील तेच सांगतोय. आकाश आहेत माफी सुद्धा स्ट्रायकिंग एंडवरती. डॉट बॉल दरम्यान इथनं येतोय. फक्त 13 धावांची आवश्यकता आहे आणि इथनं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ज्याप्रमाणे येवई संघाचा बॅटिंग क्रम आहे, त्यांचा अगेन्स्ट या रन्स डिफेंड करणं म्हणजे फारच अवघड कार्य. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस केले जात आहेत. लो स्कोरिंग मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण गोलंदाजी अतिशय चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये. पुल करण्याचा प्रयत्न, अनएक्सपेक्टेड बाउन्स, जे सातत्याने या सरफेसवरती तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. कधीही तुम्ही जर विचार केला सरफेसवरती शॉर्ट पिच बॉल देखील खाली राहतो, तर गुडलँड स्पॉटवरनं बॉल खांद्यापर्यंत येतो. या गोष्टी या सरफेसवरती होतात. उद्याच्या दिवसामध्ये SSCC ट्रॉफीमध्ये तेजस्वी भोईर देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत मानरी टीमच्या माध्यमातून, जे गन बॉलर आहेत. आज यासिन सिंधू यांना देखील आपण पाहिले, बट फक्त फिल्डिंगसाठी. मॅचच्या दिशेने जाऊया. अतिशय चांगले गुणलेखन खऱ्या अर्थाने ते करतात. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा रन्स कमी हवे आहेत, बट कधी कधी हेच घडतं ना की एखादं लक्ष जितकं आपल्याला सोपं वाटतं, जेव्हा ते आपण अचीव करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी पुढे जातो, तेव्हा अशा जेव्हा अडथळे येतात ना, तेव्हा त्या अडथळे आपल्याला मागे टाकतात. आणि सध्याच्या घडीला 3 लक्ष्य निर्धाव चेंडू आले, ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. क्रिकेटचा खेळच असा की जोपर्यंत ना तुम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस नाही करत ना, तोपर्यंत कधी रिलॅक्स नका. फुल लेंथ हवेमध्ये समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने पोहोचतात. फील्ड केला जाईल चेंडू आणि तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा. आता फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. धाव फळक सध्या सगळीला 12 वरती 11 धावांची आवश्यकता.
आणि त्याचप्रमाणे वसीमजी सिंधू यांनी तर रिटायरमेंट जाहीर केलेलं आहे. त्यांचा खऱ्या अर्थाने रिटायरमेंटचा प्रोग्राम देखील इथेच आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. फक्त 11 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. बघा जी गोष्ट मी सांगितली की बाउन्स हा फॅक्टर राहिला या सरफेसवरती 2 धावा येस पूर्ण केल्या जातील. चांगला कॉल राहिला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. धाव फळक आता 14 वरती. समीकरण जर आपण पाहिलं फार इझी बिकॉज आता फक्त 9 धावांची आवश्यकता आणि या दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहे शेवटचा एक चेंडू. नऊ धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. पूर्ण षटक आपण पाहिलं आकाशच स्ट्रायकिंग एंडवरती होते आणि हा शेवटचा चेंडू देखील येतोय निर्धाव. म्हणजे आता येणाऱ्या 12 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता. उम्मीद पे दुनिया कायम आहे. जर आपण चांगले विचार चांगले थॉट्स चांगला माइंडसेट ठेवतोय तर खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग शोधला जाऊ शकतो. पण तो माइंडसेट आपला असावा लागतो. बघा अजून देखील जर आपण विचार केला अर्थातच आमनेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून तर सध्याच्या घडीला गमवायला काही नाही पण कमवायला भरपूर काही आहे. विचार जर केला तर 9 अजून देखील बाकी आहेत आणि हा सरफेस ज्याप्रमाणे खेळतोय बॉल कधी खाली राहतोय कधी अतिरिक्त बाउन्स या गोष्टींचा ॲडव्हान्टेज जर गोलंदाज घेऊ शकले ना तर 12 मध्ये 9 देखील डिफेंड होऊ शकतात. तो विचार करावा लागेल. आता चर्चा केली जाते पण ही गोष्ट लक्षात ठेवा की टायमर देखील सेट आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा वेळ घ्याल तर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. जर हे तिसरं षटक आपण फक्त इमॅजिन करूया जर या तिसऱ्या षटकामध्ये 2 किंवा 3 येत आहेत लास्ट ओव्हरमध्ये 6-5 जर उरतात तर काय सामना पाहायला मिळू शकतो. पण मनोजच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल की आपल्याला सामना लास्ट ओव्हरपर्यंत नाही न्यायचा या ओव्हरमध्येच फिनिश करायचा. ही गोष्ट मनोजच्या माइंडमध्ये नक्कीच असेल. सुधीरजी पाटील यांचं देखील आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 मध्ये 9. बारा चेंडू 9 धावांची आवश्यकता. तिसरं षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. ताकद आहे या फटक्या मागे. थेट पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या फटक्याने जवळ या सामन्याचा निकाल आता जाहीर केलाय. कारण फक्त आवश्यकता असेल यानंतर 3 धावांची. प्रमाण फक्त 3 धावांची आवश्यकता. मनोज घाटाल मी म्हटलंच होतं की मनोजचा हाच प्रयत्न असेल की या ओव्हरमध्येच मॅच फिनिश करायची आहे. सिंगल पूर्ण दुसरीसाठी देखील मनोज इथनं परतला. 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण केलं जातील. स्पेशली आकाशचं कौतुक करूया कारण भरपूर चांगलं रिस्पॉन्स त्याने दिलं. एका क्षणाला असं वाटलं की फक्त एकच मिळेल पण शेवटच्या क्षणाला कॉलिंग झाली की 2 धावा देखील होऊ शकतात आणि 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण केल्या जातात आणि फक्त आता इथनं आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता 1 धावेची. फक्त एकच धाव आणि दरम्यान इथनं थोडं इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं मनोजला. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतोय. आता इक्वेशन ज्याप्रमाणे राहिलंय या सामन्यामध्ये आता येवई संघाचा खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर इथनं विजय अट्टल आहे ते जिंकणारच आहेत. फक्त एकच धावेची आवश्यकता आणि या चेंडू सोबत हा सामना समाप्त. सामना दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जिंकलेला आहे टीम आई गावदेवी स्पोर्ट्स येवई संघाने. सो अभिनंदन येवई टीम. हार्ड लक टीम आमनेपाडा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याने
प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया, जसं अतिशय चांगला परफॉर्मन्स आपण या सामन्यामध्ये पाकला, खऱ्या अर्थाने पाकलं गेलं